गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्या कुटुंबावर अतिशय खालच्या दर्जाची टीका केली। अशी टीका आज संस्कृतीमध्ये कधी घडली नाही। मला असं वाटते की ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकरांना एवढं मोठं करण्यात आलं, तर कुठेतरी भाजपचा अशा पद्धतीचा डाव आहे का? जर तो डाव नसेल तर गोपीचंद हा खरंच चुका करत आहे, तर भाजपने केलेली चूक आपली दुरुस्त करावी। अलीकडच्या काळामध्ये त्याला विधानसभेची तिकीट दिली, त्याला तिथून निवडून आणलं आणि तिथं जाऊन अशा पद्धतीचं गलिच्छ वातावरण करत आहे, अशा पद्धतीच्या टीका करत आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोपर्यंत याला अटक होत नाही तोपर्यंत असेच आंदोलन करणार आहे। आणि ज्या पद्धतीनं याची टीका झाली त्यांनी तातडीनं भाजपने आपली केलेली चूक दुरुस्त करावी आणि त्याला भाजपच्या विधानसभेच्या पदावर बरखास्त करावं अशी विनंती घेऊन आम्ही सगळे लोक आहेत। पर्यंत ह्या गोपी पडळकरांना अटक होत नाही तोपर्यंत ह्या अशी आंदोलनं सुरू राहील। पुढच्या काळामध्ये इथे महाराष्ट्रामध्ये अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनामध्ये त्याला पायसुद्धा ठेवू देणार नाही। महाराष्ट्राची जी सुसंस्कृतपणा जो गमावण्याचा प्रयत्न जे करत आहेत अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माफ करणार नाही।